मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 38 साइज मध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आणि खूप सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी अस्तर घेतलेला आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे। सर्वात आधी एक अशी लाईन ओढून घ्या। बराच वेळा कपडा थोडासा क्रॉस मध्ये असतो खालच्या बाजूला, त्यासाठी अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। इथे आपल्याला सर्वात आधी पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे। त्याआधी ब्लाउजची उंची बघायची आहे। पाठीच्या भागाची नेहमी मोजत जा, ते लक्षात घ्यायचं। हे व्यवस्थित ठेवताना ठेवा ब्लाउज, शोल्डर फक्त व्यवस्थित ठेवायचा, ते लक्षात घ्यायचा। इथे उंची माझी 14.25 तयार आहे, तर 1 इंच वाढवून मी 15.25 वरती मार्किंग करून घेणार आहे। आता इथे मी 15.25 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने उंची मोजून घ्यायची आहे आणि 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरायचं नाहीये। आता इथे आपल्याला मार्किंग केलेलं आहे, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। 38 साइज मध्ये आपल्याला शोल्डर इथे 6 इंच घ्यायचं आहे। परफेक्ट शोल्डर आहे। इथे मी 6 इंच वरती मार्किंग करून घेते। खालच्या बाजूला सुद्धा मुंडा इथे मी 6 इंच ठेवणार आहे। हे बघा, इथे 6 इंच वरती मार्किंग करून घेते आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे सरळ, किंवा तुम्ही असा पट्टीचा सुद्धा वापर इथे करू शकता, म्हणजे लाईन तुमची एकदम अशी सरळ येऊन जाईल। आता ह्या बाजूला सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। फक्त एवढंच लक्षात ठेवा, शोल्डर सुद्धा इथे मी 6 इंच ठेवलेला आहे आणि मुंडा सुद्धा इथे मी 6 इंच घेतलेला आहे, परफेक्ट आहे। आता इथे गळारुंदी मार्किंग 2.5 इंचावरती, गळारुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला पाठीचा गळा मोजून घ्यायचा आहे। तुमच्या मापाचा ब्लाउज फक्त तुम्ही व्यवस्थित घ्यायचा आहे। हे पहा, तयार आहे तिथे असा वरती टेप ठेवून घ्या। हे पहा, माझा इथे राईट इथपर्यंत 5 भरलेला आहे। इथपर्यंत मी मोजून घेतलं, राईट माझा इथे 5 भरलेला आहे। तुमचा असा मोजून घ्या, किती सुद्धा भरू द्यात, त्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरायचं नाहीये। आता इथे मी माझा 5 तयार आहे, तर मी 6 वरती मार्किंग करून घेते, कारण की 1 इंच आपल्याला जास्त शिलाईसाठी लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मार्किंग करून घेतलं। आता इकडच्या बाजूला गळारुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती घ्यायचं आहे। इथे सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता इथे अशी लाईन ओढून घ्या। इकडच्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथून 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आणि इथून हे पहा, अशा पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे। आपला गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। 38चा चौथा भाग 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ही बंद बाजूपासून ह्या बाजूला 38चा चौथा भाग 9.5 येतो। मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलेला आहे, प्लस त्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं, आपल्याला शिलाईसाठी लागतं मार्जिन, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे। पहा, इथे लगेच पुढच्या बाजूला 2 इंच। हे पहा, इथे मी चौथा भाग टाकलेला आहे। 38चा चौथा भाग 9.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं, ते कंपल्सरी आपल्याला घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इकडच्या बाजूला हे पहा, अशी सरळ खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे। एकदम सोपं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। असा टेप ठेवून घ्या, अशा पद्धतीने बरोबर असा मध्य करून घ्यायचा। इथे मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं। आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे। हे पहा, इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथून ह्या बाजूने देऊ शकता किंवा ह्या बाजूने सुद्धा दिला तरी चालेल। हे पहा, असं वरती घ्या इथपर्यंत, आलं लक्षात, किंवा ह्या बाजूने दिलं तरी चालेल। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पाठीचा टक्स मार्किंग करायचा आहे। गळा तयार आपला थोडासा खाली येणार आहे शिलाई करून, ते लक्षात घ्या। एवढा तरी आपण शिलाईमध्ये पकडतो, ते लक्षात घ्या, जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाहीये। आता इथे बघू शकता, हे पहा, उंचीला तुम्ही 4.5 किंवा 4.25 इंच सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात घ्या। आता इथे इकडच्या बाजूचं हे पहा, 2 इंचाच्या पुढे असा टेप ठेवून घ्या, बरोबर असा मध्य करून घ्यायचा। असं बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून घ्या। इथे मध्यावरती मार्किंग करून घेतलं। आता ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच। आता उंचीला तुम्हाला किती ठेवायचं आहे, गळा तुमचा बघा, जर डीप असेल त्यांनी मग थोडंसं खालीमध्ये घेऊ शकता। 1/2 इंच मग लगेच असं, किंवा 1/2 इंचपेक्षा कमी कोण कोण पकडतं त्यानुसार मग लगेच असं थोडंसं खाली मार्किंग करून घ्यायचं आहे। त्या पद्धतीने तुम्ही उंचीला इथे घेऊ शकता। इथे मी 4.5 इंच उंचीला ठेवते, एक लाईन ओढून घेते। हे पहा, आता इथे काय करायचं, असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे। एकदम सोपं आहे।
आणि इथे दोन्ही सुद्धा बाजूला सेम मार्किंग झालं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने एक कट मारून ठेवायला फक्त विसरायचं नाहीये. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या. हे पहा हे मार्किंग असं पकडा इथे आणि इथे बरोबर असं मार्किंग करून इथे तर कट मारून घेतलेलंच आहे. मग तुम्ही काय करायचं इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमचं कुठेही तिथे चुकणार सुद्धा नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा गळा आपण कट करूया. हे पहा अशा पद्धतीने हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग बघायचं आहे. पाठीचा भाग घ्यायचा आहे. आता पुढची बाजू आपल्याला ओपन बाजूला ठेवली तरी सुद्धा चालते ते लक्षात घ्यायचं. हे पाचच्या पद्धतीने फक्त व्यवस्थित अस्तर ठेवा. एकावरती एक कमी जास्त होऊ देऊ नका. हे पाचच्या पद्धतीने ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं ते लक्षात घ्यायचं आहे. पुढची बाजू फक्त पाठीची बाजू बंद बाजूला ठेवायची आहे ते लक्षात घ्यायचं. हे पाचच्या पद्धतीने ठेवून घ्या बरोबर. हे पाचच्या पद्धतीने ठेवून घेते. प्लेन करून घ्यायचं आहे पूर्ण. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे असंच हे पाठीच्या भागाचं आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे गळ्याच्या बाजूला एक लाईन ओढून घ्या अशी सरळ. हे अशा पद्धतीने आता इथे अशा पद्धतीने आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. या सुद्धा बाजूला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. मी इथे आहे असंच मार्किंग करून घेतलं. पाठीचा भाग बघू शकता बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता इथे सर्वात आधी गळारुंदीचं मार्किंग करून घ्या. ह्या बाजूला 2.5 इंच गळारुंदी. हे अशा पद्धतीने 2.5 इंचावरती गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इकडच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग अशी एक लाईन ओढून घ्या सरळ. हे अशी लाईन ओढून घ्यायची आहे सरळ मध्ये लक्षात ठेवा. आता ह्या बाजूला सुद्धा हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या. हे मार्किंग आहे का त्याच्यावरती बरोबर अशी सरळ लाईन ओढून घ्या. इथे हे अशा पद्धतीने बरोबर असा आकार तयार झाला पाहिजे. आता इथे मी हा कपडा थोडासा कट करून घेते म्हणजे मार्किंग करायला आपल्याला सोपं जाईल आणि तुम्हाला समजायला सुद्धा आणखीन ते सोपं जाईल. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे 1 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती दिला तरी सुद्धा चालतो. आता मी इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.25 इंच म्हणजे किती 1 ला 2 लाईनी कमी ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे आपला मध्य आहेच. हे बरोबर आपल्या इथे मध्य आहे. इथून काय करायचं आहे हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला किंवा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे. कोणत्याही एका बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. आता कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाहीये पाठीच्या बाजूचा. हा पुढचा बाजूचा आपण आता आकार दिला का तो आपल्याला इथे आकार घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. मापाचं ब्लाऊज घ्या. पुढचा गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे मी तुम्हाला खूप सोपी पद्धत आज समजून सांगणार आहे. आणि गळा आहे तेवढंच टाकत जा. हे बघा इथे शोल्डर आहे. ब्लाऊज असा ठेवून घ्या. शोल्डर बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे असा ब्लाऊज तुमचा ठेवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता शोल्डर बरोबर ठेवलेला आहे. आता इथे काय करायचंय पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे थोडीशी. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या किंवा अशी पट्टी ठेवली तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे शोल्डरला टेप ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि एका सरळ लाईनीमध्ये आपण इथे लाईन सुद्धा ओढून घेतलेली आहे आणि पट्टी सुद्धा ठेवलेली आहे. मग काय करायचंय तुम्ही असं सरळ लाईनीमध्ये बघून घ्या. आता माझा इथे गळा 6.25 तयार आहे लक्षात घ्या. तुमचा इथे 5.5 सुद्धा असू शकतो 6 सुद्धा असू शकतो किंवा कोणाचा डीप मध्ये असं थोडंसं 6.5 सुद्धा असू शकतो. त्यांनी अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट गळा आहे तेवढं टाकत जा. वाढ घ्यायची नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं आपलं तिथे शोल्डर उतरत जातं ते लक्षात घ्यायचं आहे. गळा नेहमी आहे तेवढं टाकत जा. कारण की बऱ्याच ताईंच्या सुद्धा मला कमेंट आलेल्या आहेत एकदम परफेक्ट तुमचं कधीही त्यामध्ये शोल्डर उतरलं जाणार नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे. गळा नेहमी टाकताना आहे तेवढंच टाकायचं आहे. तुमचं 6.25 असू द्यात 6 असू द्यात 5.5 असू द्यात किती सुद्धा असू द्यात ते लक्षात घ्यायचं आहे. आता माझा इथे 6.25 तयार आहे लक्षात घ्या. मग मी काय करणार आहे तेवढंच टाकणार आहे 6.25. हे असा टेप ठेवते आणि इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेते. तुमचं आहे तेवढं टाका ते लक्षात घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला गळारुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती करून घ्यायचं आहे. कारण की जेवढं आपण पाठीच्या बाजूला ठेवलं तेवढंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी लक्षात आलं. हे आता ह्या बाजूने हे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे इकडच्या बाजूला. हे अशा पद्धतीने ह्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. हे शोल्डर आहे ना त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा लक्षात घ्यायचा आहे. हे शोल्डरला असा टेप ठेवा आणि बरोबर असा
ठेवून घ्या इथे आणि बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, कारण की त्याच्यावरती बरोबर आपला टक्स पॉइंट येत असतो, ते लक्षात घ्या. इथे बरोबर असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे पुढे असा टेप ठेवा आणि इथपर्यंत मोजून घ्या. लक्षात घ्या, ह्याचा आपण मध्य केलेला, इथं मार्किंग केलं, आले लक्षात. आता इथून इथपर्यंत अंतर, गळ्याच्या पुढे, हा आपला गळा आहे त्याच्या पुढे इथपर्यंत तुमचे किती सुद्धा भरू द्यात. कधी कधी 4 भरतं, कधी 4.25 सुद्धा भरतं. लहान साईज असेल तर 3.5 भरतं. लक्षात घ्या, त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. मग काय करायचं आहे, 5च्या पद्धतीने माझं इथे 4.25 राईट भरलेला आहे. मग मी काय करणार, हे पहा, इथे 4.25, इथे सुद्धा 4.25 अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि अशीच एक लाईन ओढून घ्यायची आहे खालीपर्यंत. लक्षात घ्या, तेव्हा काय होईल, तुमचा टक्स पॉइंट एकदम असा व्यवस्थित येऊन जातो, ते लक्षात घ्यायचं आहे. अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. जेवढा अंतर तुमचं हे भरेल ना, हे लगेच असं मोजून घ्यायचं आहे आणि खालीपर्यंत ते लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे मार्किंग आपण का करायचं, कारण की वरून येणारा टक्स पॉइंट त्याच्यावरती येतो, ते आलं लक्षात. आणि छातीचा सुद्धा टक्स पॉइंट असतो आपला, इथे आपण देतो, तो सुद्धा आपला त्याच्यावरतीच येतो. म्हणजे मार्किंग हे जर केलं ना तुम्ही, म्हणजे ते पटकन तुम्हाला मार्किंग करायला बाकीचं सगळं सोपं जाईल. आता इथे आपल्याला वरून येणारा टक्स पॉइंट टाकून घ्यायचा आहे. ब्लाऊजची उंची माझी इथे 14.25 तयार होणार आहे, तर वरून येणारा टक्स पॉइंट मी इथे 10 वरती ठेवणार आहे. हे पहा, इथे मी 10 वरती मार्किंग करून घेते. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला टक्स पॉइंट वरून किती घ्यायचा आहे साईज अनुसार, त्याचा सुद्धा मी तुम्हाला चार्ट सुद्धा टाकलेला आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे इकडच्या बाजूला आपल्याला छातीचा टक्स टाकून घ्यावा लागतो. ही लाईन ओढून घेतलेली आहे का आपण, इथे मार्किंग केलं, आलं लक्षात. 10 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. ह्या रेषेच्या पलीकडे 1.5 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.5 इंच. लक्षात घ्या, 1.5 इंच. तुमचा पप सुद्धा तिथे परफेक्ट आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणून 1.5 इंच मार्किंग, ह्या रेषेच्या अलीकडे 1.5 इंच आणि ह्या रेषेच्या पलीकडे 1.5 इंच, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. हे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा लगेच, कारण की आपल्याला हा कट करतो आपण, त्याच्यामुळे काय होतं, एकदम असा कट झाल्याच्या नंतर एकदम हे इथं जोडलं जातं. पप सुद्धा एकदम असा व्यवस्थित तुमचा पडला जातो, एकदम असा खोलगट भाग तिथे तयार होतो. आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे. इथे आपण ह्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि ह्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घेतलं, ते लक्षात आलं. आणि 1.5 आणि 1.5 किती झाले, 3 इंच. हे पहा, हे राईट आपलं झालं 3 इंच, आलं लक्षात. मग ह्या बाजूला 3 इंच किंवा 2.25 इंच वाढून घेतलं तरी सुद्धा चालेल. 2.25 इंच वाढून घेते, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, हा जर टक्स दिला पाठीच्या बाजूला आपल्याला जोडायला थोडंसं कमी पडतो, त्यासाठी हे मार्किंग लक्षात ठेवा. एवढं जेवढं तुमचं भरेल थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी 2.25 इंच म्हणजे थोडंसं कमी घेतलेलं आहे, कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. अर्धा इंच कमी घेतलं तरी सुद्धा चालतं ह्या बाजूला, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे माझं 3 इंच भरलेलं आहे, पण मी इथे 2.25 इंच ठेवलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलं. आता इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, जास्त नाही, फक्त अर्धा इंच. हे अशा पद्धतीने मग इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, इथपर्यंत थोडीशी क्रॉसमध्ये लाईन येईल तुमची. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. जास्त असं वरती सुद्धा कधीही घ्यायचं नाहीये, दिसायला असं व्यवस्थित दिसत नाही. एकदम असा गोल, थोडासा गोल आला पाहिजे. अशा पद्धतीने थोडासा असा आकार द्यायचा आहे, म्हणजे दिसायला सुद्धा तो व्यवस्थित दिसतो. जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचा नाहीये, ते लक्षात घ्या. एकदम हलक्या हाताने द्या. सुरुवातीला हे अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचा आहे, खालच्या मुंड्यापर्यंत. आपला पुढचा मुंडा आहे ना, हा मार्किंग केलेला, त्याच्या बरोबर इथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा असतो, ते लक्षात घ्यायचं. हे बघू शकता, इथे मार्किंग आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे समोर सुद्धा एक टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती घेतलं तरी सुद्धा चालेल. इथून हे ह्याच्या समोर एक लाईन ओढून घ्या. एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथे समजून सांगते. पप एकदम छान येतो, बसायला एकदम परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. आता इथे लक्ष द्या. हे बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची, एकदम सोपी पद्धत आहे. आता ह्या बाजूला अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं तरी सुद्धा चालतं, ते लक्षात घ्या. इथे मी अर्धा इंच घेणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अर्धा इंच घेतलं तर चांगलंच आहे, पप सुद्धा छान पडतो, ते लक्षात घ्या. ह्या बाजूला हे रेषेच्या इकडे अर्धा इंच आणि हे रेषेच्या इकडे अर्धा इंच. हे मिळून आपला तिथे बरोबर 1 इंचाचा भरला पाहिजे, आलं लक्षात. आता इथे 2.5 इंचावरती इथून 2.5 इंच मार्किंग करून घेते. इथे लक्षात आलं, 2.5 इंच घेतलेलं आहे, लक्षात घेत जा, किंवा वहीमध्ये लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करायचं आहे, हे असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे. इथे काय करायचं असतं, हे कट करायचं नसतं. पाठीच्या बाजूला आपण कसा देतो टक्स, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा द्यावं लागतं. इथून अर्धा इंच घ्यायचा, एकदम कमी कमी करत इथपर्यंत घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई द्यावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे. हे झालं व्यवस्थित. आता हे व्यवस्थित आपण कट करूया.
हे पहा हे व्यवस्थित आपलं कट झालेलं आहे. आता इथे हे पहा इथे एक छोटासा कट मारून ठेवा, म्हणजे दोन्ही बाजूंना सुद्धा आपलं सेम मार्किंग होईल, ते लक्षात घेत जा. हे पहा असं कट मारून ठेवत जा, म्हणजे शिलाई करताना आपल्याला एकदम असं व्यवस्थित ते लक्षात राहतं, त्यासाठी खूप महत्वाचं आहे. इथे हे पहा इथे सुद्धा वाटलं तर एक खडूने मार्किंग करा. आता इथे आपण 2.5 इंच मार्किंग केलेलं आहे का, ह्या बाजूला सुद्धा हे पहा थोडंसं 2.5 इंच घ्या. इथे सुद्धा थोडं थोडं मार्किंग दिसत सुद्धा आहे, बघू शकता. मग असं तुम्ही करू शकता. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सुद्धा एकदम असं सोपं जाईल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. परत हे पहा इथून इथपर्यंत व्यवस्थित असं कट करून घ्या. आता इथे सुद्धा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, ते लक्षात घेत जा, म्हणजे शिलाई करताना ते आपल्या लक्षात येतं. हे पहा असं व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता इथे कट मारून ठेवा. आता इथे सुद्धा एक कट मारून ठेवायचं आहे. हे पहा लक्षात आलं. आता इथे हे पहा बघू शकता, तुम्हाला जोडायला सुद्धा कधीही कमी पडणार नाही, ते लक्षात घ्या. आता हे झालं, वरच्या बाजूला अशा पद्धतीने जॉईंट होतो. आता बऱ्याच वेळा काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा असं आपण ना खालून जोडत येतो, मध्यापासून सुरुवातीला आपण धरतोच, खाली पुरते का ते सुद्धा आपण शिलाई करताना ते बघत असतो. आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पकडू शकता. मग वरच्या बाजूला हे पहा बऱ्याच वेळा काय होतं, ही बाजू थोडीशी शिल्लक राहते, लगेच कट करू नका. शिलाई करताना मी तुम्हाला ते समजूनच सांगणार आहे. मग नंतर ते आपण थोडासा असा आकार द्यायचा असतो, नंतर ते कट करावं लागतं, आधीच कट करायचं नाहीये, ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं, हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता ही आपली प्रिन्सेसची पुढची बाजू, म्हणजे ही आपली फिटिंगची बाजू, आले लक्षात. आता ही पाठीच्या भागाची फिटिंगची बाजू. आता इथे काय करायचं, हे अशा पद्धतीने ठेवून बघा. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग करताना वरती खाली होते, त्यासाठी आधीच कट करताना हे बघत जा, ते लक्षात घ्या. हे असं ठेवून घ्या, ही फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली पुढच्या बाजूची फिटिंगची बाजू आहे. आता इथे काय करायचं आहे, हे असं ठेवून घ्या. इथे सुद्धा कमी जास्त आहे बघा, हे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. असं बघत जा, कमी जास्त नसलं तरी असं बघत जा, म्हणजे फिटिंग करताना कुठलाही तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये, असं लक्षात घ्यायचं आहे. खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने इथे लगेच जेवढा आहे ना एवढा भाग कुठपर्यंत येतो, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. लक्षात आलं. आता इथे काय करायचं, हे पट्टीचा वापर करा. मग एकदम असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. हे एकदम असं कमी कमी करत इथपर्यंत, हे असं पट्टी पकडा इथे आणि एकदम असं कमी कमी करत घ्यायचं. नंतर काय करायचं आहे, हे तेवढंच असं क्रॉसमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेवढं शिल्लक आहे तेवढं असं कट करून घ्या. हे आता हे झालं आपलं व्यवस्थित, म्हणजे फिटिंग करताना तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता तुमचं सगळं फिटिंग, फक्त फिटिंग करताना हे थोडंसं क्रॉसमध्ये येतच, त्यानंतर मी फिटिंग करताना तुम्हाला समजून सांगणारच आहे. आता इथे आपण पुढचा गळा कट करून घेऊया. ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला ज्या बाजूने सोपं पडेल ना त्या बाजूने तुम्ही घेत जा. हे अशा पद्धतीने नवीनला सुद्धा हे पटकन जमणारी पद्धत आहे. आज मी तुम्हाला खूप सोपी सुद्धा पद्धत समजून सांगितलेली आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित गळा आपला कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही, अर्धा इंच कमी करा, कारण की शोल्डर जोडतो, पुढची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो. लक्षात आलं. नंतर हे असं शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो मध्यापासून, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून काय करायचं असतं, अर्धा इंच शोल्डर कमी करायचं. मोजून घेतलं तरी चालेल, मोजून अर्धा इंच कमी करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे राईट इथे माझा अर्धा इंच भरलेला आहे. आता इथे काय करायचं, असा टेप ठेवा. इथे मार्किंग केलेलं त्याच्या खाली, इथे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली बरोबर असा टेप ठेवून घ्या. हे आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, हे अशा पद्धतीने जोडतो, गोल राऊंड मध्ये बाही जोडतो, ते लक्षात घ्या. मग इथे काय करायचं आहे, हे बरोबर असा टेप फिरवून घ्या. तुमच्या तिथे किती सुद्धा भरू द्या, बाही शिल्लक राहिली तरी सुद्धा चालेल. माझे इथे 9.25 इंच भरते, 9.25 माझं इथं राईट भरलेलं आहे. मग मी काय करणार, घडी माझी परफेक्ट पुरण्यासाठी 9.25 इंचाची टाकणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अस्तर घेतलेला आहे. इकडच्या बाजूला हे दोन्ही सुद्धा बाही आपल्याला सोबतच कट करायचे आहेत. तुमचं मोजून घ्या आणि ते घडी मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे, लक्षात घ्या. ही ओपन बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता माझं इथे 9.25 इंच भरलं होतं, कारण की मी गोल राऊंड मध्ये मोजून घेतलं, आलं लक्षात. मग मी ते 9.25 वरती ही बंद बाजूपासून ह्या बाजूला 9.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे माझं झालं घडीचं मार्किंग. आता तुम्ही अशाच पद्धतीने मोजून घ्या, म्हणजे तुमचं काय होईल, तिथे बाही जोडायला एकदम असे परफेक्ट पुरेल. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. बाही तुमची परफेक्ट मोजून घ्या, बाहीची उंची किती आहे. अस्तरचा हा सुद्धा ब्लाऊज आहे, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने तयार आहे. तिथं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथपर्यंत बघून फक्त बाही ठेवताना अशी व्यवस्थित ठेवा. फिटिंगची बाजू सुद्धा एकदम अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही, ते लक्षात घेत जा. हे अशा पद्धतीने
बघून घ्यायची आहे. माझी ते 6 बरोबर तयार आहे. बघू शकता इथे अशी मोजून घ्या. जिथपर्यंत आपली तयार आहे तिथपर्यंत बघू शकता. इथून इथपर्यंत हे पहा माझे राईट 6 तयार आहेत. तर मग मी काय करणार आहे 7 इंच घेणार आहे. आलं लक्षात. तुम्ही सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायची आहे. इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते. 1 इंच वाढवून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या. आणि साधी बाही आपण कट करतो का मग 1.5 इंच घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे. साध्या बाहीमध्ये त्याला काय अस्तर नसतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त घ्यावं लागतं ते लक्षात घ्या. आता इथे उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं. आता ही इकडून इकडच्या बाजूला आपण घडीचं मार्किंग केलेलं आहे आणि इथून आपण ह्या बाजूला उंचीचं मार्किंग केलं लक्षात घ्यायचं. आता इथे दंडगेर मोजून घ्या. हे पहा बाही उलटी करून घ्या. एकदम सोपी पद्धत सांगते. हे पहा अशा पद्धतीने ठेवा इथे. हे पहा शिलाईची पहिली टीप. हे पहा बंद बाजू आहे लक्षात घ्या. एकदम सोपी पद्धत आहे. नवीनला सुद्धा पटकन जमणार आहे. असा व्यवस्थित ब्लाऊज तुमचा पकडायचा आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथं पहिली शिलाईची टीप दिसते का इथं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आलं लक्षात. हे पहा इथपर्यंत बरोबर. आणि पुढच्या बाजूला हे पहा इथं बॉक्स फिटिंग आहे मग थोडंसं पुढे घ्या. कारण की थोडंसं आपल्याला आतल्या बाजूला बॉक्स फिटिंगसाठी लागतं. बऱ्याच वेळा काय होतं धागे निघतात. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या. दुसरी सुद्धा सोपी पद्धत सांगते. दंडगेर मोजून घ्यायचा आहे. इथे पहिली शिलाईची टीप दिसते बघा. हे पहा इथे दंडगेर मोजून घ्या तुमचा आहे तेवढा. हे पहा अशा पद्धतीने 5.7 इंच आहे. इथे बघूया आपलं 5.7 इंच राईट माझं इथे 5.7 इंच भरलं. आलं लक्षात. मग पुढच्या बाजूला 2 इंच राईट माझं इथे 2 इंच भरलेलं आहे. मग काय करा तुम्ही असं दंडगेर मोजून घ्या. पहिली शिलाईची टीप असं दंडगेर मोजून घ्या. इथं मार्किंग करून घ्या तुमचा किती आहे तो दंडगेर. आले लक्षात. 6 असू द्यात 6.25 असू द्यात किती पण असू द्या तुमचा दंडगेर तो मोजून घ्या. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जेवढा तुमचा दंडगेर आहे तो असा मार्किंग करून घ्या आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंचचं मार्किंग करून घ्यायचं. इथे तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे. आता इथे मी थोडंसं हे कट करून घेते. जेवढी उंची आपण इथे घेतली तेवढी हे अशा पद्धतीने कट करून घेते. जेवढी घडी टाकलेली आहे तेवढी सुद्धा इथे मी कट करून घेते अशा पद्धतीने. ही आपली बंद बाजू आहे आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू झालेली आहे ते लक्षात घ्या. आता इथून वरून येणारं माप 2.5 इंच घ्यायचं आहे. मी तुम्हाला बाहीचा सुद्धा चार्ट टाकलेला आहे. इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे आपण वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता ह्या बाजूला वरून 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं. त्या बाजूला इथे 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. ते कशासाठी बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी ते मार्किंग असं 2 इंच घेतलेलं आहे ते लक्षात घ्या. इथून इथपर्यंत 2 इंच आणि इथून वरून 2.5 इंच घेतलं. तुम्हाला मी बाहीचा सुद्धा चार्ट टाकलेला आहे. त्यानुसार तुम्ही बाहीच्या उंचीनुसार बघायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे इथून इथपर्यंत आपल्याला जास्तीचं घ्यायचं नाहीये ते लक्षात घ्या. हे पहा इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे थोडंसं क्रॉसमध्ये. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून आतले ही आपली बंद बाजू झाली ते लक्षात घ्या. इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे प्रत्येक साईज मध्ये आपल्याला घ्यावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून हे पहा अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने हे पहा उंच घ्या. नाही तर डायरेक्टली देता आला तर तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने तिथपर्यंत ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला हे पहा असा आकार द्यायचा आहे. मग वरती कमी कमी करत एकदम वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने मग कमी कमी करत असं वरच्या बाजूला घ्यायचं आहे. हा झाला तुमचा परफेक्ट बाहीचा आकार ते लक्षात घ्या. हे पहा इथे किंवा असं पद्धतीने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. नाहीतर तुम्हाला जर डायरेक्टली देता आला तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ सुद्धा शकता. हा झाला पाठीच्या बाजूचा आकार असतो जोडताना तो लक्षात घ्यायचा आहे. आणि थोडासा खोलगट असतो ते पुढच्या बाजूला येतो ते सुद्धा लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं तिथं जोडतानाच आपलं उलट होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने मग पुढची बाजू आहे ना खोलगट असं मार्किंग करून घ्यायचं असतं. आता हे व्यवस्थित कट करून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. आता ह्या बाजूने हे पकडून व्यवस्थित सर्वच हे पहा वरचा आकार कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने मग मध्यवर्ती मार्किंग करून घ्या. आता इथे उंच बाजू पाठीच्या बाजूची असते ती बाजूला घ्यायची आहे. आता एक खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करायला फक्त विसरायचं नाहीये. जोडताना ती पुढच्या बाजूला येते खोलगट बाजू. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मार्किंग करून घ्या कारण की ही अस्तरची बाही आहे. जरी एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्या बाजूला तुमचं मार्किंग राहणार आहे. त्यासाठी चारी सुद्धा बाजूने ह्या बाजूला करू नका. पाठीची बाजूला करू नका ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी काढून घ्यायची आहे आणि पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी सुद्धा आपल्याला पट्टी काढायची आहे ते लक्षात घ्या. हे पहा असं ठेवून बघा किती उंचीला लागते ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही ते 2.25 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. हे पहा 2.25 ठेवते मी इथे 2.25 किंवा 2.5 इंचाची घेतली तरी सुद्धा चालते.
हे पहा इथे मी 2.25 वरती मार्किंग करून घेते आणि एक अशी लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. हे पहा जेवढ्या उंचीची लागते ना हे पहा असं ठेवून बघा, कारण की खालच्या बाजूला इथे पट्टी येणार आहे त्यासाठी. मग असं ठेवून बघा, जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. मग असं व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ही झाली तुमची हुक आणि लोकपट्टी, ते लक्षात घ्यायचं. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आता इथे पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी आपल्याला 1.5 इंचाची पट्टी काढा. 1.5 इंच लक्षात ठेवा, 1.5 इंचाची काढायची असते. मोजून 1.5 इंच काढा, जास्त कमी घ्यायची नाही. 1.5 इंचाची जर पट्टी तुम्ही काढली तर दिसायला व्यवस्थित दिसेल, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता फक्त जोडून घ्यावं लागणार आहे एकाला एक, कारण की पट्टी थोडीशी आपल्याला कमी पडणार आहे. त्यासाठी हे पहा मधून हे मी कट करते इथून. मग हे इथे ह्या 2 आहेत आणि इथे सुद्धा ह्या 2 आहेत. मग ही सुद्धा पट्टी ह्याच्यावरती ठेवून आपण इथे जोडू शकतो. ही सुद्धा पट्टी आपण ह्याच्यावरती ठेवून इथं जोडू शकतो. आणि जोडताना नेहमी डबल शिलाई मारून घ्यायची असते, ते लक्षात घ्या. आता ही बरोबर आपल्याला पुरणार आहे. हा ब्लाउज पीस आहे. आता जेवढा आपण अस्तर कट करून घेतलेला आहे का ते ब्लाउज पीसावरती व्यवस्थित ठेवून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. बघू शकता ही वरची बाजू आहे आणि आतली बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. ते बघत जा, नेहमी लक्षात ठेवत जा. अशा पद्धतीने घडी करून घेते, इकडच्या बाजूला घेते. ही पूर्ण बंद बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे. पाठीचा भाग ठेवताना नेहमी बंद बाजूला ठेवायचा, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मी पाठीचा भाग ठेवून घेते अशा पद्धतीने. थोडासा जागा ठेवा हे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित अंतर ठेवायचं आहे. थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आणि ठेवताना कपडा बघत जा व्यवस्थित आहे का, कमी जास्त सुद्धा असतो, ते लक्षात घेत जा. आता इथे हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. बघू शकता व्यवस्थित ठेवा, ते लक्षात घेत जा. आता इथे हे पहा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा. सर्वात आधी आपण बाही बसते का ते बघूया. असं बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा अपुरा असतो. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या बरोबर. हे अशा पद्धतीने इथे हे पहा बरोबर बसते. आता हे सुद्धा वरच्या बाजूला बसते का ते सुद्धा आपण बघूया. सर्वात आधी काय करायचा, कपडा कट करायच्या आधी असं बघत जा आपलं बसतंय का, नंतरच कट करून घ्यायचं आहे. जर जॉईंट आला तर फिटिंगच्या बाजूला तुम्ही जॉईंट देऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहेत. हे डबलच आहे, ते लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये काढायचे आहेत. हे अशा पद्धतीने बघायचं आहे आपलं कुठं क्रॉसमध्ये आहे. जर पट्ट्या तुम्ही क्रॉसमध्ये काढल्या तर पायपिंग तुमची एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते आणि कधी पलटी पडत नाही, ते लक्षात घ्या. हे असं क्रॉस बघत जा. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. कपडा थोडासा सिल्की आहे. हे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं, 1 इंच इथे, 1 इंच इथे, 1 इंच. हे ह्या सुद्धा बाजूला 1 इंच आणि इथे सुद्धा 1 इंच. अशी एक लाईन ओढून घ्या. 1 इंचचं मार्किंग करून घेतलं ना, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला अशीच एक लाईन ओढून घ्यायची आहे. आपण जिथं मार्किंग केलं आहे ना तिथं हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या आणि व्यवस्थित दोन्ही सुद्धा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी दोन्ही सुद्धा पट्ट्या कट करून घेतल्या. आता इथे हे पहा थोडंसं क्रॉस आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं. या सुद्धा बाजूला थोडंसं क्रॉसमध्ये असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता एवढ्या पट्ट्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत. जर पाठीच्या जर बाजूला तुम्हाला पायपिंग करायची असेल किंवा पुढच्या बाजूला अशाच पद्धतीने तुम्ही पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत.
इथे आपल्या पूर्ण पट्ट्या व्यवस्थित कट झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. पायपिंगसाठी सुद्धा आणि हुक लूक पट्टी किंवा पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी सुद्धा पट्टी अशाच पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आणि इथे बघू शकता 38 साईज मध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आज आपण पाहिलेलं आहे. ह्याचा सुद्धा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. तिथे सुद्धा तुम्हाला मी खूप सोपी पद्धत तुम्हाला समजून सांगणार आहे. परफेक्ट पप आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे, फिटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, पायपिंग आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे. खूप सोपी सुद्धा पद्धत तुम्हाला तिथे मी समजून सांगणार आहे. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.